नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज सहजच मी विरारला आलो होतो. संध्याकाळची साधारणतः 6 वाजले होते आणि मनात एकच इच्छा होती, सूर्यास्त पाहायचं आणि डोंगरावर विराजमान असलेल्या माता बारोडा देवीचं दर्शन घ्यायचं. मग मी त्या दिशेने निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या मोठमोठ्या झाडांकडे पाहत मी शांतपणे चालत होतो. थंड वारा, पक्ष्यांचे मधुर आवाज आणि निसर्गाची शांतता मन अगदी प्रसन्न झालं होतं. तेवढ्यात नजर एका धरणाकडे गेली. पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारे हे धरण आज पूर्ण कोरडं पडलं होतं. जिथे पाणी असायचं तिथे आता मोठं मैदान दिसत होतं. निसर्गाचं बदलणारं रूप काही क्षण मनात घर करून गेलं. मी पुढे चालत निघालो. त्या लाल मातीच्या रस्त्यावरून चालताना झाडावर बसलेल्या पक्ष्यांचे आवाज अधिकच सुंदर वाटत होते. शहराच्या गोंगटापासून दूर हा प्रवास वेगळीच शांतता देत होता. थोड्याच वेळात डोंगराच्या पायथ्याशी बारोंडा देवीची भव्य कमान दिसली आणि मी मंदिर परिसरात प्रवेश केला. नव्याने बांधलेल्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या मंदिरात जात होत्या. समोर एक विशाल वडाचं झाड होतं. त्या पसरल्या फांद्या जणू प्रत्येक भक्ताचं स्वागत करत होत्या. मग पुढे चालत असतानाच माझ्या डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर दिसलं. त्यात शिवलिंग, गणपती बाप्पा आणि हनुमानाचं दर्शन झालं. मन शांत झालं आणि त्या दिव्य वातावरणात मी पुढे निघालो. बारोंडा देवीचं मंदिर एका दगडी गुहेमध्ये आहे. शांत, थंड आणि भक्तीने भरलेली ती जागा. माता बारोंडा देवीचं दर्शन घेताच मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मंदिराच्या मागील बाजूला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मी हळूहळू वरती जाऊ लागलो. वरती पोहोचलो आणि समोर दिसला एक अप्रतिम व्यंग असा नजारा. लालबुंद सूर्य हळूहळू अस्ताकडे निघाला होता. आकाशात पसरले रंग, थंड वारा आणि समोर दिसणारा निसर्ग. मी काही क्षण एकटक तो सूर्यास्त पाहतच राहिलो. साधारणतः 7 वाजले होते. बारोंडा देवी ज्या डोंगरावर बसलेल्या आहे त्या समोरच्या डोंगरावर जीवदानी मातेचं मंदिरसुद्धा आहे. आता परतीची वेळ झाली होती. खाली उतरताना पुन्हा त्या विशाल वडाच्या झाडाजवळ आलो. जाताना त्या झाडाच्या झोक्यावर एक झोका घेत मनाला सुंदर आठवणी घेऊन मी परत निघालो.
हा छोटासा प्रवास आणि बारुंडा देवीचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.